आपण आता नागपूरमध्ये जाऊया। नागपुरात पेट्रोल डिझेलच्या वाढत्या दरांचा परिणाम आता शहरातील प्रवासावर सुद्धा दिसू लागलाय। वाढत्या महागाईमुळे नागरिक खासगी वाहनांच्या ऐवजी आता सार्वजनिक वाहतुकीला पसंती देत आहेत। मेट्रो आहे किंवा आपली बस यावरती अधिक सोयीस्कर पर्याय ठरत आहेत आणि सध्या रोज 2.5 लाखांपेक्षा अधिक प्रवासी मेट्रो आणि बस सेवेचा वापर करत असल्याची माहिती समोर येते। नागपूरकरांचा वाढता कल सार्वजनिक वाहतुकीकडे आपल्याला बघायला मिळतोय। आमचे प्रतिनिधी उदय तिमांडे सध्या आपल्यासोबत, आपण थेट त्यांच्याकडे जाऊया। उदय, आपण बघतोय मुंबईमधली पण आपण प्रतिक्रिया ऐकली, नागपूरमध्ये पण तसंच काहीसं चित्र बघायला मिळतंय। सार्वजनिक वाहतुकीकडे आता नागपूरकरांचा कल वाढलेला दिसतो, काय अधिकची माहिती आहे? अमित, खरं तर नागपूरचा जर विचार केला तर नागपूर हे शहर जे आहे ते दुचाकीचं शहर म्हणून ओळखलं जातं, कारण नागपूरची लोकसंख्या साधारणतः 50 लाखांच्या घरात आहे आणि नागपूरमध्ये 25 लाखाच्या वरती दुचाकी आहे। त्यामुळं इथं सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेपेक्षा खाजगी वाहतूक व्यवस्थेला अधिक प्राधान्य दिलं जातं। मात्र आता गेल्या काही दिवसांपासून या पद्धतीनं पेट्रोल डिझेल असेल, CNG असेल, याच्या दरामध्ये वाढ होत आहे। ती दरांमध्ये झालेली वाढ हे सर्वसामान्य नागपूरकरांना परवडेन अशी नाही आणि त्यामुळं कधी नव्हे इतक्या मोठ्या प्रमाणात सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा उपयोग नागपूरकरांना करायला सुरुवात केलेली आहे। साधारण 10 मे च्या आधीपर्यंत जर नागपूर महामेट्रोचा विचार केला तर 90,000 दिवसाला इतकी प्रवासी संख्या होती। मात्र पेट्रोल डिझेलचे दर 10 मे नंतर वाढले आणि त्या प्रवासी संख्येमध्ये जवळपास 15 ते 20 हजारांची वाढ झाली। ती प्रवासी संख्या जी आहे ती 1 लाखांपर्यंत गेलेली आहे आणि नागपूर महानगरपालिकेकडून चालवली जाणाऱ्या आपली बसमध्ये देखील दिवसाकाठी 1 लाख ते 1,20,000 प्रवासी बसनं प्रवास करतात। खरं तर एका बाजूने नागपूरमध्ये असलेली उष्णता आणि त्या उष्णतेमुळे होणारी नागरिकांची होरपळ आणि एसीचा गारेगार, मेट्रो आणि आपली बसचा प्रवास या देखील त्याला अधिकच्या दोन गोष्टी जोडतात। मात्र महागाईचा फटका मोठ्या प्रमाणात बसतोय। आपण नागरिकांशी चर्चा केली, आता मेट्रो इथं नाहीये त्यामुळे प्रवाशांची वर्दळ इथं कमी आहे। मात्र ज्यावेळी प्रवाशांशी आपण चर्चा करण्याचा प्रयत्न केला त्यावेळी हे ठळकपणे जाणवलं की पेट्रोलच्या किमतीमध्ये सुमारे 7 रुपयांची वाढ झाली आणि शहरात जर फिरायचं असेल तर दिवसाला निदान 200 रुपयाचं पेट्रोल लागतं। त्या तुलनेमध्ये जर मेट्रोनं प्रवास केला तर तो प्रवास अगदी 60 ते 70 रुपयांमध्ये होतो। त्यामुळे नागपूरकर ही तुलना आता करायला लागलेल्या आहेत आणि त्या तुलनेतून जी आहे ती सार्वजनिक वाहतुकीला जी आहे ती चांगले दिवस आले असं म्हणायला